हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता ना सकाळचे 8:30 वाजले। फौजींचा नाश्ता झालाय, फौजी ड्युटीला गेल्यात। त्याच्यानंतरच म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया, कारण फौजींना टायमामध्ये घालवणं काम असतं। सकाळ सकाळचं मेन काम असतं त्यांचा। वेळेवर सगळं नाश्ता वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी आरामात माझं बाकीचं करू शकते। तर आता चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया, कारण नंतर व्हिडिओ म्हणजे राहूनच जातोय। घ्यायचा रोजच म्हणतोय पण व्हिडिओज घ्यायला होत नाही। चला बघूया आता माझं सकाळचं रुटीन काय काय आहे। थोडंफार घरातलं आवरलंय, सगळा पसारा वगैरे लावलाय, झाडू वगैरे मारलाय। अर्णव कुणालच्या आंघोळा झाल्यात आणि नाश्ता वगैरे पण बनवून झालाय। चला बघूया आजच्या नाश्त्याला मी काय काय बनवलंय। चला तर करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया माझं मॉर्निंग रुटीन। आणि आजच्या नाश्त्याला ना मस्त असा उपमा बनवलाय, उपीट बनवलंय। इथं फौजींचा ना चहा वगैरे पण झालाय। आता नाश्ता मुलांना वगैरे देतो, दूध पण गरम केले। चला आता मुलांना वगैरे नाश्ता देतो। दोघांनी थोडा वेळानं आंघोळ केली, कारण सकाळ सकाळी फौजींची पहिलं गडबड असतात। तर फौजींनी त्यांचं आवरलं। आता मस्त अर्णव कुणालच्या आंघोळा झाल्यात, टीव्ही बघतायत। त्यांना आता मी नाश्ता वगैरे नेऊन देते। आणि मला ना काल ग्रीन कलरची वांगी मिळाली होती मार्केटमध्ये, म्हणजे फौजींनीच आणल्यात। तर ते आज मला भाजी बनवायची आहे, तर खूप छान वाटलं। पण आपल्यासारखे एवढे टेस्टी नसणार आहेत, पण दिसायला तर ग्रीन दिसत आहेत, तर छान वाटतंय। चला आता हा मी उपमा वगैरे मुलांना देते, मी पण थोडा नाश्ता करते, त्याच्यानंतर बोलते। चला मुलांचा वगैरे नाश्ता झालाय, मला ना आता स्वयंपाक बनवायचा आहे। थोडाफार स्वयंपाक बनवून परत घरातली कामं सुरू करीन। आणि इथं ना हिरवी अशी वांगी मिळाल्यात बघा, ह्याची मला आज मस्त भरून वांगी बनवायची आहेत। थोडीशी जून वाटतायत पण बघूया। आणि फौजींनी आणली होती, फौजींना वाटलं की मी खुश होईन हिरवी वांगी, तर मला पण छान वाटलंय। बघूया आता टेस्ट वगैरे कसं आहे। आणि पडवळ पण आहे, पडवळच आहे मला असं वाटतंय। दिसायला तर ना वाळकासारखं दिसतंय, पण हे पडवळ आहे, याची भाजी बनवायची। तर हे पण आणलंय छान छान। चला आता एका साईडला भाजीची वगैरे तयारी करते। आणि मला कपडे वगैरे पण लावायचे आहेत। बघूया मशीनला कपडे लावायची का काय, कारण काल काय झालं, फौजींची ना कपडे होते धुवायला आणि मी फौजींचे किस्से वगैरे चेक नाही केले, त्यांची वर्दीच होती। आणि वर्दीमध्ये मी काही चेक केलं नाही, मला वाटलं फौजींनी धुवायला टाकल्यावर म्हणल्यावर त्यांनी चेक करूनच दिली असेल। आणि मी पण गडबडीत उचलली सगळी कपडे आणि वॉशिंग मशीनला टाकली। आणि त्या म्हणजे त्यांच्या खिशामध्ये ना कॉईन होते, 2-3 कॉईन होते, आणि ते सगळे मशीनमध्ये गेले। आणि जशी मशीन कपडे धुवायला लागलं ना, तसं आतमध्ये आवाज येतोय असं खड खड खड। कपडे तर छान धुवून झाले, सगळे व्यवस्थित क्लीन झाले। आणि त्याच्यातले ना 2 कॉईन बाहेर आले होते पाण्याबरोबर, आणि आणखी 2 कॉईन आतमध्ये आहेत। तर आपली मशीन लावली ना असा आवाज येतोय गुडगुड, तर मी मशीनच नाही लावली, टेन्शन माहीत नाही म्हटलं आणि काय तर व्हायचं। फौजी म्हटलेत काही नाही, मशीन लाव, पाण्यासोबत ते बाहेर येतील कॉईन जे असतील ते। तर बघूया आता काय, मला ना थोडी भीतीच वाटतं माहीत नाही आणि काय तर नुकसान नको व्हायला। जर मी म्हटलंय फौजींना, जो म्हणजे आपलं मशीन वगैरे ठीक करतात ना त्यांना, भैयांना बोलवा, ते एकदा चेक करतील। जर त्यांना काढता येत असले जे कॉईन आहे ते काढतील। तर अशा काही ना काही तर चुका होतात, आपण गडबडीमध्ये बघत नाही। आणि मी पण तसंच केलं, बघितलं नाही। मला वाटलं फौजी कायम चेक करूनच कपडे देतात मला, आणि त्या दिवशी फौजींनी पण चेक नसेल केलं, म्हणतील ही चेक करेल, असं दोघांच्या ह्याच्यात ते मशीनमध्ये कपडे टाकली। तर 2 कॉईन तर बाहेर निघलेत। तर फौजी म्हटले आज पण लाव मशीन, पाण्याबरोबर जे आहेत ना कॉईन ते पण बाहेर निघतील। तर बघूया, कॉईन बाहेर तर निघतील, पण तो आवाज येतो ना असा खडू, त्यामुळे ती भीती वाटते की आतमध्ये काय मोडायला लागले की काय। तर टेन्शन तर येतच, कारण एकदा घेता हे होते मशीनी वगैरे, आणि काय झालं तर आणि टेन्शन। चला आता मी पहिल्यांदा ही भाजी वगैरे सगळं बनवतो, जी भाजी आहे ना फौजीने आणल्या ती व्यवस्थित सगळी ठेवतो, आणि त्याच्यानंतर बोलतो। आणि चला आता मला ना भरली वांगी बनवायची आहेत। तर इथं वांगी आपली छान मी धुवून घेतल्यात। त्याच्यानंतर इथं खोबरं, जिरं, लसूण आणि कोथिंबीरचा छान मसाला बनवलाय। ह्याच्यामध्ये आपलं लाल तिखट घेतलंय, थोडेसे शेंगदाणे बारीक करून घेतल्यात, धना पावडर आणि मीठ। आता हा सगळा मसाला आपण छान मिक्स करायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि हा आपल्या छान छान वांग्यामध्ये भरून घ्यायचा। आणि मग टेस्टी बनतात वांगी भरली। आणि ही मी ना चाळणीवरती अशा उकडणार आहे, उकडीची वांगी बनवायची आहेत मला। तर ते कसं नाही संपली तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा गरम करून खाऊ शकतोय। तर चला बनवायची आता प्रोसेस सुरू करूया, करा ब्लॉग कंटिन्यू।
आणि चला आता थोडं मी किचनमध्ये आवरले काम आणि आता कुणाला फ्रूट टाइम आहे काय ते फ्रूट देते मी सकाळी, कारण गरमी आहे ना. सकाळी दूध नाश्ता वगैरे झालाय, तर आज मी त्यांना पेरू देत आहे. तर चला मस्त आता आपण पेरू कट करून देतो मी त्यांना, त्याच्यानंतर बोलतो. करू काय आणि चला आता ना 1:30 वाजला आणि माझी कामं सगळी घरातली आता आवरली. फरशी वगैरे पुसून घेतली, कपडे वगैरे झालं. स्वयंपाकच अगोदरच बनवला होता आणि फौजी पण आज जेवायला येणार नाहीत. मी सगळा स्वयंपाक बनवलाय. कधी कधी असंच होते, फौजींचं ना जास्त काम असते, मग ते घरी जेवायलाच येत नाही. थांब घेऊया, कुणाला पण ना भूक लागल्या. बरं चल घेऊन चल, तिथं मी आलोच. आणि वेळ झाला 1:30 वाजला. किती पण लवकर आवरा, पण वेळ होतोयच, कारण थोडी गरमी पण आहे ना. तर थोडं जेवण करायचं, परत फॅनजवळ जाऊन बसायचं, परत यायचं, परत आवरायचं. असं करत करत स्वयंपाक पण सगळा बनलाय आपला. सगळं आता घर पण क्लीन झालंय, छान वाटतं. सगळे फरशी वगैरे पुसून झाले ना, मन पण छान फ्रेश होते. तर चला वेळ झाला, जेवून घेतो. फौजींना कॉल केला तर फौजी म्हटले मला काही यायला जमणार नाही, तिथं मेसमध्ये वगैरे जेवतील, नाहीतर मग काय बघूया काय करतात. वेळानं आले तर येतील, पण 3पर्यंत म्हटले तुम्ही जेवून घ्या, मला यायला वेळ होईल. तर चला जेवण करते आणि त्याच्यानंतर मग थोडा आराम पण करीन. त्याच्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करीन. चला मग. आणि चला आता संध्याकाळची वेळ झाली. दुपारनंतर व्हिडिओ घ्यायला जमला नाही, आराम केला. त्याच्यानंतर बाकीची घरातली कामं. चला म्हटलं व्हिडिओ आपला कंप्लीट नाही झाला, थोडा व्हिडिओ घेऊया आता. संध्याकाळच्या आता 6:30 वाजल्यात. फौजी पण आल्यात ड्युटीवरून. फौजींसाठी चहा बनवलाय. चला चहा वगैरे घेतो. आणि आज आमच्या इथं पण ना हलका हलका पाऊस सुरू झालाय, तर खूप छान वाटते, कारण आपल्या गावाकडे पण भरपूर असा पाऊस आहे. तर इथं पण आता पाऊस आलाय. चहा वगैरे बनवलाय मी आता, कारण फौजी आले होते मगाशीच, त्यांचा हातपाय वगैरे धुवून झालं, तोपर्यंत मी चहा बनवलाय. चला मस्त चहा वगैरे घेते आणि आता बघूया संध्याकाळच माझं काय काय रुटीन आहे. आला का हो पाऊस? ना हलका हलका पाऊस सुरू झालाय, खूप छान वाटते, कारण इथं पण गरमी भरपूर आहे ना, त्यामुळे भारी आहे ना. हो कसला छान येते व्हिडिओ. आणि आमच्या इथं पण ना पाऊस आला, मस्त वाटलं, वातावरण थोडं थंड झालंय. आणि आता इथं मी कुणालचा अभ्यास घेत आहे. भरपूर दिवस झालं त्याने अभ्यास नाही केला ना, तर कुणाल ना खूप परेशान करतोय. पेन्सिल पकडायला पण व्यवस्थित नाही करत आता, कारण आता बरेच दिवस झालं. लहान मुलांना कसं रोजच्या रोज ती सवय असली ना तर जास्त अवघड जात नाही. आता थोड्या दिवस गावाकडे पण दुर्लक्ष झालं, इथं आल्यापासून पण. अर्णवचं पण ॲडमिशन झाले, अर्णवचे बुक वगैरे आले होते. एका साईडला फौजी अर्णवचा अभ्यास घेत आहेत आणि मी कुणालचा घेतोय. तर मस्त आता इथं अभ्यास चाललाय. चला मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. चला संध्याकाळची ना देवपूजा वगैरे झाल्या आणि आता बाहेर पाऊस पडतोय, तर चला म्हटलं मस्त गरमागरम भजी बनवूया. तर इथं चाललंय एका साईडला बनवायची. चला तर आता बाकीची आहे ती बनवून घेते, त्याच्यानंतर बोलते. आणि चला आता मस्त आपली भजी वगैरे बनवायला चालू आहे. आणि छान वाटतं, बाहेर रिमझिम पाऊस आणि आतमध्ये मस्त गरमागरम भजी. जास्त तर आम्ही असं तेलकट वगैरे जास्त काही मी बनवत नाही, कारण फौजींना पण जास्त आवडत नाही, तर कधी कधी होतंय. तर चला मस्त आता चालल्यात माझी भजी वगैरे बनवायची. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये.
व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि आणखी तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे बघायला आवडतील नक्की सांगा कमेंटमध्ये. तशा प्रकारे मी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करीन. तर चला बाय बाय.